नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, 2 दिवसापूर्वी हरियाणाची विधानसभेची निवडणूक झाली आणि लगेचच एक्झिट पोल आले. हे एक्झिट पोल आल्यानंतर तिथे काँग्रेस बहुमताने निवडून येणार असं जवळजवळ सगळे एक्झिट पोल सांगतायत. आणि खरंच तसं होऊ शकतं, कारण 10 वर्षाची जी काही अँटी इन्कम्बन्सी आहे ती भाजपला नक्कीच भोवणार आहे. त्यांनी मुख्यमंत्री जे खट्टर होते, मनोहरलाल खट्टर, त्यांना बदलून नवीन माणसाला तिथे आणलेलं, त्याच्यामुळेही फरक थोडासा पडलेला आहे. कारण जेव्हा एखादी व्यक्ती 10 वर्ष सातत्याने मुख्यमंत्री असते किंवा एखादा पक्ष सातत्याने 10 वर्ष राज्य करत असतो, त्याच्यानंतर त्या पक्षाविषयी किंवा व्यक्तीविषयी नाराजी असणं हे साहजिक असतं. पण दुसरी एक त्याला अशी बाजू आहे की पहिल्यांदा हरियाणामध्ये भाजपमध्ये जे मुख्यमंत्रीपदाचे जे इच्छुक होते अशा लोकांनी, असे बरेच लोक होते आणि त्यांनी उघडपणे भाजपविरुद्ध आपली नाराजी व्यक्त केली. हे फार रेअर आहे भाजपमध्ये. आणि मित्रांनो, दुसरी एक गोष्ट अशी आहे की हे जे काही एक्झिट पोल आलेले आहे त्याच्यानंतर 1-2 गोष्टी ह्या आपल्या समोर आलेल्या आहेत, ज्याची चर्चा मला आपल्याबरोबर करायची आहे. एकतर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे भाजपविषयी नाराजी असणं हे साहजिक आहे, पण त्याचबरोबर आता कुठेतरी असं जाणवत आहे की नरेंद्र मोदी जे यशस्वी पंतप्रधान आहेत, या देशाचे तिसऱ्यांदा ते पंतप्रधान झालेले आहेत, असं असलं तरी काही काळानंतर एखादा राजकीय नेता असेल, एखादा राजकीय पक्ष असेल, त्याच्याविषयी कुठे ना कुठे त्यांनी कितीही चांगलं काम केलं तरी नाराजी ही होतच असते. आणि तशी कुठेतरी आता लोकांना असं वाटतंय का की नरेंद्र मोदी तितकेसे परिणामकारक राहिलेले नाही आहेत, किंवा तितकंसं त्यांचं जे नेतृत्व आहे ते ज्याला आपण म्हणतो की कोणी चॅलेंज करू शकत नाही असं राहिलेलं आहे का? तर तसं राहणं फार कठीण असतं कुठल्याही व्यक्तीला किंवा पक्षाला. हा एक झाला त्यातला अँगल. मला आज तुमच्याशी दुसऱ्या एका गोष्टीबद्दल बोलायचं आहे, आणि ते म्हणजे हे एक्झिट पोल आल्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये राजकीय पक्ष म्हणून खळबळ उडणं आपण समजू शकतो. पण RSSमध्ये सुद्धा ह्या पराभवामुळे किंवा होऊ घातलेल्या प्रभावामुळे कुठेतरी खळबळ उडाली आहे का? आणि ही जी निवडणूक आहे हरियाणातली, त्याच्यानंतर भारतीय जनता पक्ष जो आहे तो 360 डिग्री टर्न घेऊन आता पूर्णपणे हिंदुत्वाच्या मार्गावर जाणार आहे का? याचं कारण असं मित्रांनो, एक तर तुम्हाला माहिती आहे की ज्या काही निवडणुका उत्तर प्रदेशमध्ये होऊ घातलेल्या आहेत आणि झालेल्या आहेत, त्यानिमित्ताने इथले जे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ यांनी एक घोषणा केलेली की बटोगे तो कटोगे. हा सरळ सरळ हिंदूंना एक मेसेज होता, एक संदेश होता की तुम्ही जातीपाती विसरून एक व्हा. जर तुम्ही झाला नाही तर बटोगे तो कटोगे, हा सरळ सरळ त्यांनी हिंदूंना दिलेला इशारा होता. आता तुम्ही बघाल तर महाराष्ट्रामध्ये काल परवा पंतप्रधान होते, त्यांनी तेच सांगितलेलं आहे, पण थोड्या वेगळ्या आणि सॉफ्ट भाषेत त्यांनी म्हटलेलं आहे की बटोगे तो दुसरे लोग आके यहाँ पे अपनी महफिल जमाएंगे, अशा आशयाचं विधान त्यांनी केलेलं आहे. त्याचा अर्थ तोच आहे की बटोगे तो कटोगे. हा हिंदूंना संदेश कुठून तरी उघडपणे पंतप्रधानांकडनं पण येतो आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून RSS प्रमुख माननीय मोहनराव भागवत साहेब यांनी असं स्टेटमेंट केलेलं आहे काल परवाकडे की हिंदूंना आता एक होण्याची गरज आहे. आणि त्या संदर्भामध्ये आपण काय करू शकतो किंवा RSS काय करू शकतं, अशा तऱ्हेचं त्यांचं ते विधान होतं. पण त्याचा मतितार्थ हाच होता की हिंदूंनी आता परत एकदा नव्याने एकत्र होण्याची गरज आहे. जे आदित्यनाथ उत्तर प्रदेशमध्ये सांगता आहेत तेच महाराष्ट्रात येऊन पंतप्रधानांनी सांगितलं,
आणि तेच मोहनराव भागवत सांगत आहेत. याच्यातला समान धागा एक हाच आहे की हिंदूंना कुठेतरी हा संदेश डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली दिला जातो आहे की तुम्ही एक होणं अत्यंत गरजेचं आहे आणि आपण सगळं एक होऊन परत एकदा भारतीय जनता पक्ष जो पूर्णपणे मध्यंतरी मोदी साहेबांची इच्छा होती की सबका साथ सबका विकास वगैरे त्यांना जे वाटत होतं की मुस्लिम समाज आपल्याबरोबर येईल, ते जे काही त्यांचा जो समज होता तो आता कुठेतरी अलीकडच्या काही निवडणुका आपण पाहिल्या आणि विशेषतः लोकसभेची निवडणूक पाहिली तर मोदींनाही आता हे जाणवायला लागलेलं आहे की भारतीय जनता पक्षाला पुनश्च कट्टर हिंदुत्ववादाकडे जाण्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि जी आदित्यनाथ यांची भूमिका होती तीच भूमिका पंतप्रधानांनी घेतलेली आहे आणि तीच भूमिका मोहनराव भागवत यांनी घेतलेली आहे. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत एकाच दिशेने एकाच गोष्टीवरती एकाच पानावरती जेव्हा येतात तेव्हा निश्चितपणे त्याला फार मोठा अर्थ असतो. हे भारतीय जनता पक्ष किंवा RSS ज्यांनी जवळून पाहिलं असेल, अनुभवलं असेल, त्याला वेगळं सांगायची गरज नाही. मित्रांनो, संदेश क्लिअर आहे. येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष हा पुनश्च कट्टर हिंदुत्वादाच्या दिशेने जाणार आहे आणि निश्चितपणे जर तो तसा गेला तर त्यांचे जे समर्थक आहेत, मतदार आहे, त्यांना तेच हवं आहे. आणि तसं जर झालं तर निश्चितपणे भारतीय जनता पक्षाला येणाऱ्या ज्या दुसऱ्या, कारण आत्ता काश्मीर आणि हरियाणा इथे असं म्हणतात की हरियाणामध्ये काँग्रेस स्वीप करेल आणि जी काँग्रेस आघाडी आहे काश्मीरमध्ये ती कदाचित तिकडे सत्तेवर येऊ शकते. भाजपलाही तिकडे चान्स आहे पण तितकासा नाही आणि काय ते एवढं फार मोठं स्टेटही नाही आहे. पण येणाऱ्या ज्या महाराष्ट्रापासून ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये निश्चितपणे RSS आणि भारतीय जनता पक्ष याच्या बाबतीमध्ये कुठेतरी असं दिसतंय की एकमत होतं आहे की आपल्याला परत एकदा कट्टर हिंदुत्वाकडे जायचं आहे. आणि मला असं वाटतं की ती एक चांगली सुरुवात असेल की पुन्हा जे काही ग्राउंड किंवा जी काही जमीन भारतीय जनता पक्षाच्या हातातनं निसटलेली ती परत त्यांच्याकडे येऊ शकेल. कारण भारतीय जनता पक्षाच्या मतदाराला हेच हवं आहे की सबका साथ सबका विश्वास वगैरे ज्या काही गोष्टी आहेत ते त्याला तेवढं तितक्याशा आवडलेल्या नाही आहेत. हे वारंवार दिसून आलेलं आहे. आणि जर भारतीय जनता पक्ष परत एकदा हिंदुत्वाकडे जाणार असेल तर निश्चितपणे त्याला येणाऱ्या काळामध्ये मोठं यश मिळू शकतं. बघू मित्रांनो, अनेक गोष्टी घडत आहेत पडद्यामागे आणि त्याविषयी आपण बोलूच. आज इथेच थांबतो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.